नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण इथं आपटा या गावी आलेलं आहे. आपटा गावी बघा, पनवेलवरून मग तुम्हाला आपट्यासाठी बस आहे आणि रिक्षा, तुमची गाडी स्वतःची असेल तर आणि बाईक जर असेल तर तुम्ही येऊ शकता. तर मित्रांनो, इथं तुम्ही बसची वगैरे सुविधा आहे, तुम्ही येऊ शकता. तर बघा, आपटा गाव हे बघा पनवेल तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये येतं. तर हे महाराष्ट्रातील एक गाव आहे. तर आता आपण इथं बघा शिव मंदिर आहे. इथं आपटा गावामध्ये हवा महादेव मंदिर किंवा शिव मंदिर एकच आहे बघा. तर हे एकदम पुराण्या काळात बघा आहे. पुराण्या काळामध्ये जवळजवळ हे 700 वर्षापूर्वीचं जुनं शिव मंदिर आहे मित्रांनो. शिवकालीन शिव मंदिर आहे. तर ही बघा लाकडं वगैरे बघा, आता कसे आहेत, ही सागाची लाकडं आहेत. ह्याच्यावरची नक्षीकाम बघा, हे बघा नक्षीकाम कसं आहे. हे जुनं मंदिर आहे. तर मी तुम्हाला हे जे नक्षीकाम वगैरे मी दावतो बघा मित्रांनो. तर बघा हे नक्षीकाम कसं आहे बघा, जुनं नक्षीकाम आहे. हे लाकडी खांब आहेत, हे सागाचं लाकडी खांब आहे. हे नक्षीकाम बघा, तुम्ही पाहू शकता मित्रांनो नक्षीकाम कसं आहे ते. हे बघा जबरदस्त असं नक्षीकाम आहे मित्रांनो. या वास्तू जपून ठेवल्या पाहिजेच आणि ह्या वास्तू जपून ठेवल्या पाहिजे. बघा हे नक्षीकाम पाहू शकता तुम्ही. बघा लाकडावरचं हे नक्षीकाम आहे, सागाची लाकडं. जवळजवळ 700-800 वर्षापूर्वीचं हे जुनं मंदिर आहे बघा. हे बघा हे नक्षीकाम तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे बघा हे मंदिर आहे आतमध्ये. हे आपले महादेवाची पिंड आहे. तर हे बघा तुम्हाला लाकडावरचं नक्षीकाम बघा, जवळजवळ 700 वर्षापूर्वीचं बघा जुनं बांधकाम कसं आहे बघा. कोरीव बांधकाम हे बघा तुम्ही पाहू शकता. कोरीव बांधकाम कसं आहे. जुनं मंदिर आहे बघा, शिवकालीन मंदिर आहे. 700-800 वर्षापूर्वीचं मंदिर आहे बघा. मी तुम्हाला सर्व बाजून दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा. हे बघा जुन्या काळातली घंटाबी आहे बघा. हे बघा इथं या बाजूला गणपती बाप्पाचं मंदिर आहे बघा. हे बघा वरती गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हे बघा हे पाहू शकता तुम्ही. आणि इथं बघा विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. हे बघा शिवकालीन मंदिरामध्ये विठ्ठल. आणि इथं बघा आतमध्ये कमल, हे आतमध्ये बघा दरवाजे बंद असल्यामुळे मी तुम्हाला जाऊ शकत नाही. बघा आतमध्ये बघा कमंडलू आणि शंकराची मूर्ती आहे. हे बघा इथं बघा त्रिशूलधारी आहे आणि इथं महादेवाची पिंड आहे मित्रांनो. आणि आतमध्ये एक छोटीशी मूर्ती आहे. आणि बघा एक कोरीवकाम बघा, पूर्ण दगडाचं काम आहे मित्रांनो. पूर्ण दगडाचं काम आहे. कोरीवाचं काम जबरदस्त जुन्या काळातील ही वास्तुस्थिती आहे मित्रांनो. आणि वास्तू आपल्या मुलांना वगैरे दाखवली पाहिजे मित्रांनो. यांची कला, ही कला मित्रांनो दाखवली पाहिजे. तर मित्रांनो एकंदरीत मी तुम्हाला आतील लिंगाची मूर्ती तुम्हाला दाखवली आहे. त्याच्यावरती बघा नागाची फणी असलेली एक मूर्ती आहे. आणि त्याच्या बाजूला बघा हे दिव्यासाठी बघा जुन्या काळातली बघा पंथी कशी आहे ती तुम्ही पाहू शकता. मंदिर थोडं आतून छोटं आहे. मी आता तुम्हाला बाहेरील भाग दाखवतो बघा. तर बघा मित्रांनो बाहेरील मी भाग दाखवतो बघा. ह्या बाजूला बघा छोटे छोटे देवळे आहेत. आणि इथं लाईटची सुद्धा सुविधा आहे, इथं सोय केलेली आहे. आणि बघा वरती बघा पत्रा आहे वरती. आणि खाली सगळं लाकडी खांबे आहेत. आणि ह्यावरची नक्षीकाम तुम्ही पाहू शकता. तर आता बघा पुढं नंदी महाराज बघा मंदिर कसं आहे छोटंसं. हे बघा नंदी महाराजाचं मंदिर. त्याची बघा नक्षीकाम कसं आहे जबरदस्त असं. पुढे या नंदी महाराजांच्या बघा कसं जबरदस्त बांधकाम आहे बघा. आतून बघा त्याचा गाभार. आतून बघा ह्याचे बघा हे विंटाचं बांधकाम दिसते बघा. आणि कसं नक्षीकाम आहे आतून बघा. वरती बघा घुमट कसा आहे त्याचा बघा. वरती बघा हे नंदी महाराज तुळशीसाठी बघा कसं जुन्या काळामध्ये बघा तुळशीसाठी बघा कसं पहिले तुळशीची एक तुळशी वृंदावन आहे बघा कसं आहे. तर आणि इथं बघा हे दिवा जाळण्यासाठी बघा पहिले असे देवड्या असायच्या दिव्या जाळण्यासाठी. तर बघा हे बघा कसं तुम्हाला दिसतंय बघा, एकदम जुन्या काळात आहे बघा. आणि ही तटबंदी बघा मित्रांनो, ही तटबंदी बघा जबरदस्त तटबंदी आहे बघा. हे बघा दगडाची तटबंदी आहे सगळ्या बाजून, चारी बाजून
तिकडे एक गेट आहे मित्रांनो, हे गेट आहे. तर मित्रांनो ही तटबंदी तुम्ही पाहू शकता. ही बघा तटबंदी, ही गेट आहे. तुम्ही बघा कसे आहेत बघा. इथं जरा थोडे दगड जरा आता कमजोर झालेले आहेत, त्याच्या पायऱ्या बघा जो दगडाच्या. आणि वरती बघा बांधकाम बघा, स्ट्रक्चर बघा कसा पहिल्या जुन्या लोकांनी बघा किती डोक्यालिटी होती त्या जुन्या लोकांची. असे आताच्या लोकांनाही करता येणं शक्य आहे जरा मित्रांनो. तर आपण बघा मंदिराचा पाठीमागील भाग बघूया कसा आहे ते बघा. पूर्ण दगडाचं बांधकाम आहे, कोरीव बांधकाम आहे बघा, पूर्ण दगडाचं बांधकाम. मंदिराचा कळस बघा पूर्ण कोरीव आहे, खालून दगडाचं बांधकाम आहे. एकदम दगडाचं बांधकाम असं कोरीव आहे की तुम्ही असा विचारही करू शकत नाही, असं जबरदस्त काम आहे. बघा वरती त्याच्यावरती कळसाच्या वरती बाजूला मूर्ती आहे, त्या खालून काय दिसत नाही, गवत वाढल्यामुळे खालून काय दिसत नाही. आणि जुन्या काळाची मूर्ती आहे त्याच्या. आणि दगडाचं बांधकाम तुम्ही मला दगडाचं बांधकाम एकदम हैराण व्हायला, असं दगडाचं बांधकाम बघा एकदम कोरीव बांधकाम आहे बघा, एकदम कोरीव सोपं असं. तुम्हाला कुठंही थोडा बी चढ उतार दिसणार नाही. आणि ह्या बाजून बघा इथे तटबंदी, इथं ह्या बाजूला एक तलाव दिसतोय. हा इथे एक गेट आहे, या गेटच्या बाहेर एक तलाव आहे. जरा तलाव आता सुकलेला आहे बघा, तिथं काय तर काम चाललेलं आहे. तलावात पाणी आहे थोडं, सुकलेलं तलाव आहे. तर ह्या बाजूने बघा दगडाची कशी तटबंदी आहे. तर मित्रांनो या वास्तू आपल्या लहान मुलांना किंवा मुलांना दाखवल्या पाहिजेत मित्रांनो. जुन्या काळच्या वास्तू जतन केल्या पाहिजेत आणि ते आपल्या मुलांना दाखवले पाहिजेत मित्रांनो. त्याचं कौशल्य सौंदर्य बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो. याबद्दल बघा दगडी खांब आहेत बघा, ही दगडी बघा, ह्याला काय बोलतात काय मला सांगता येणार नाही. पण हे खांब ह्याच्यावरती हा खांब असा लाकडी खांब ठेवलेला असतो आणि त्याच्यावरती हे केलेलं असतं. बाजूवरती पत्रा आहे सगळं. आणि बघा हे ह्या विटेचं बांधकाम आहे बघा मित्रांनो, जुन्या विटा आहेत, हे विटेचं बांधकाम आहे. तर मित्रांनो हे बघा इथे एक गेट आहे आणि बाजूनं बघा कंपाऊंड एकदम दगडी कंपाऊंड आहे. तर मित्रांनो हे मी तुम्हाला जुनी वास्तुस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो. तर मित्रांनो आपण आता समोर जे मंदिर दिसते ते आपण मंदिर पाहण्याचा प्रयत्न करू. कोणतं मंदिर आहे ते मला माहीत नाही, मी पहिल्यांदा इथं आलेलं आहे, त्यामुळे कोणतं मंदिर आहे ते माहिती नाही. तर आता आपण चला ते मंदिर पाहूया. तर मित्रांनो हे इथं महाशिवरात्रीला वगैरे लोक भरपूर येतात. महाशिवरात्रीला त्यांचा उत्सव साजरा होतो. लोक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी इथं देवाला नवस करतात. आणि ह्या इथे लोकांचं म्हणणं आहे की हा देव लोकांचं नवस पूर्ण करतो आणि लोकांना शांततेत ठेवतो, असं बी लोकांचं म्हणणं आहे. प्रत्येक माणसाला या देवाचापासून म्हणजे अनेक फायदे झालेले आहेत. तर मित्रांनो हा तुम्ही बी इथे अवश्य या आणि ह्या मंदिराला भेट द्या. जुन्या वास्तुस्थिती आपल्या मुलांना दाखवा, मुलांना बी कळू द्या. आणि पहिल्या लोकांचं जे कर्तृत्व होतं ते बी लोकांना आपल्या लहान मुलांना कळू, त्या पद्धतीनं आपली मुलं वाटचाल करतात. तर मित्रांनो एवढं बोलतो. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा इथं आम्हाला लक्ष द्यायचं, त्याला मी सांगून गेलो होतो राजमुलीच्या दिवसात